हो काय कसला विचार करताय? त्या जय प्रकरणाचा ना? पण कुठली ती पोरगी अहो, केवढं अडकवलं त्या जयला तिने. पार पोलिसांपर्यंत खोटी तक्रार घेऊन गेली. रे देवा, म्हणजे आता त्या जयच्या मनात अजूनच पोरींविषयी राग येईल. आणि मग तो लग्नाला नाही बोलला तर आपल्या बायच्या लग्नाची पंचायत होईल ना. मग काय होणार आहे? मग जरा शांत हो तू, शांत हो. होईल, जरा वेळ लागेल ना, पण होईल. जय आत्ताच त्या प्रकरणातून सुटलाय ना, तरी नशीब त्याच्या अंगाला डाग नाही लागला. आता जरा सावरण्यासाठी थोडा वेळ द्यायला नको? थोडा वेळ म्हणजे किती? पम्मा, सगळ्या गोष्टीत घाई करून नाही चालत. एकदा अंग पोळलंय ना आपलं, आता थांब जरा. आणि असंही काय आपल्या पोरींचं वय उलटून नाही चाललेलं. मला जरा वेगळंच टेन्शन येतंय. म्हणजे? पम्मा, पोरगा चांगला आहे ग, पण म्हणजे कसं आहे ना, तो ना आई आणि भावाच्या मध्ये दबलेला वाटतो. आता त्याच्या आईने एवढी मोठी अट टाकली तेव्हा तो बोलू शकत होता ना की मला ही अट मान्य नाही म्हणून, पण काहीच बोलला नाहीये. म्हणजे तो त्यांच्या घरच्यांच्या शब्दाबाहेर नाहीये. पोरगा लाडा कोडात वाढलाय. जबाबदारी नावाची गोष्टच माहित नाहीये त्याला. ना कधी गरिबी पाहिलीये, ना कष्ट पाहिलीये. अंगाला कापूस लावून फिरला आयुष्यभर. 4 पैसे तरी कमवता येतात का नाही स्वतःला काय माहिती. उद्या काही झालं तर ज्या पोराच्या हातात आपल्या पोरीचा हात द्यायचा, ते हात कमवण्यासाठी खंबीर आहेत का नाही ते पाहायला नको का? आपल्या पोरीचा हात त्याच्या सासू आणि दिराच्या भरोश्यावर सोपवायचा? मग आता काय, त्याच्याशी बोलायचं. बायला बोलव ना. नाही नाही नको, आता नको. मम्मा बोलो. बाय ए बाय. तुझ्या पप्पांना जरा बोलायचंय. बोला ना पप्पा. काही नाही, गौतमला उद्या घरी भेटायला बोलू एकट्याला. काही झालंय का पप्पा? अगं काही नाही, मला त्याच्याशी बोलायचंय, पण तर महत्वाचं बोलायचंय म्हणून, बाकी काही नाही. सांगते. काय नाही काळजी नको करू. चला उद्या लवकर ड्युटीवर जायचंय ना.